नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करतोय, ती म्हणजे निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं घेतलेला निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी दिल्ली हायकोर्टात ठाकरे समर्थकांनी अर्ज दाखल केलाय. तर निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितलेला असता निवडणूक आयोगानं पुरेसा वेळ न दिल्याचा आरोप ठाकरेंकडून करण्यात आलाय. दिल्ली हायकोर्टामध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार असल्याची माहिती मिळतेय. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आपण पाहतोय दिवसेंदिवस आपल्याला नवीन घडामोडी समोर येताना दिसतात आणि आता ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार असल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट्स? बरोबर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे. साधारणतः 12-12:30च्या दरम्यान ही याचिका दाखल करण्यात येईल अशा प्रकारची माहिती पुढे मिळते. त्यानंतर या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने त्यांना वेळ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कपिल सिब्बल जे ज्येष्ठ वकील आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचं, या संदर्भात कुठल्या प्रकारचा युक्तिवाद किंवा सुनावणी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली नाही आणि 24 तासापेक्षा कमी कालावधी हा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिला होता. त्यामुळे हा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे अशा प्रकारची मागणी याचिकेत करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात येणार आहे. म्हणाली. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. तर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव गटासमोर नवा पेच उभा राहिलाय. पक्षाच्या नावासोबतच नवं चिन्ह देखील दोन्ही गटांनी शोधावं लागणार आहे आणि त्यासाठी दोन्ही गटांकडून काही पर्याय देण्यात आले. उद्धव ठाकरे गटाकडून उगवणारा सूर्य, मशाल आणि त्रिशूळ या चिन्हांचे पर्याय आयोगाकडे देण्यात आले आहेत. तर तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना शिंदे गटानं प्राधान्य दिल्याची माहिती आहे. मात्र या दोन्ही गटांमधील शिंदेंनी प्राधान्य दिलेल्या तुतारी या चिन्हाव्यतिरिक्त कोणतंही चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीये आणि त्यामुळेच निवडणूक आयोग चिन्ह देताना कोणते निष्कर्ष लावणार किंवा दोन्ही गटांना आयोगाच्या यादीतीलच चिन्ह निवडावी लागणार का हे पाहावं लागणार आहे. यामध्ये असं दिसतंय की ठाकरे गटाकडून 3 चिन्ह दिले गेलेले आहेत. त्रिशूळ, मशाल आणि मला वाटतं उगवता सूर्य. आणि शिंदे गटाकडून सुद्धा काही 3 चिन्ह दिले गेलेले आहेत. त्यामध्ये गदा वगैरे आहे. पण यामध्ये प्रक्रिया अशी आहे, इलेक्ट्रोल सिम्बॉल रजिस्ट्रेशन ऍक्ट रूल्स प्रमाणे की जे चिन्ह, जे मुक्त चिन्ह आहे ज्याला फ्री सिम्बॉल म्हणतो, अशा प्रकारचे चिन्ह कमिशन नोटिफाय करतं आणि त्या चिन्हामधूनच ते चिन्ह नॉर्मली द कमिशन असा निर्णय घेऊन त्या चिन्हामधून त्यांना 3 चिन्ह प्रपोज करायला सांगतात आणि त्या चिन्हामधून मग एक चिन्ह त्या प्रत्येक पक्षाला मिळतं. आता यामध्ये दोन्ही पक्षाचं अजून नोंदणी झालेली नाहीये कमिशनकडे आणि कमिशन आज काय निर्णय कमिशन मार्फत घेण्यात येईल हे सुद्धा बघणं मोठे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण यामध्ये असं दिसतंय की ठाकरे गटाने जे चिन्ह दिलेले आहे ते कमिशनकडे नाहीये, नोटिफाय केलेले नाहीये असं मला प्रायमा फेसी दिसतंय. आणि शिंदे गटांची चिन्ह सुद्धा त्यांची सुद्धा त्या मुक्त फ्री सिम्बॉल मध्ये आहे की नाही हे सुद्धा थोडंसं तपासावं लागेल. पण कमिशनचं शेवटी हे डिस्क्रिशन आहे की कुठले चिन्ह त्या पक्षाला द्यावे हे पूर्णपणे कमिशनचा अधिकार आहे. पूर्वीच्या उदाहरणावर सुद्धा असं दिसून येतं. शिंदे गटानं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका पर्यायाला सोडता बाकी दोन्ही पर्याय निवडले आहेत. शिवसेनेसोबत चिन्हांच्या बाबतीत सुद्धा 3 चिन्ह शिवसेनेनं जाहीर केलेले आहेत, ठाकरेंनी जाहीर केलेत. शिंदेच्या बाबतीत तशी काही चिन्ह अजून निश्चित झालेली नाही. परंतु कोणतं चिन्ह मिळू शकतं, नेमके नियम काय आहेत? निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना एक नाव कुठलं असावं तुमच्या पक्षाचं
तात्पुरत्या स्वरूपाचं आणि निवडणूक चिन्ह त्यांनी आयोगाने जी सूची तयार केली निवडणूक चिन्हाची त्या सूचीमधलीच नावं दोन्ही गटांना 3 नावं सुचवायला सांगितलेली आहे. त्या 3 सुचवलेल्या नावांपैकी एखादं नाव निवडणूक आयोग त्या गटाकरता निश्चित करेल आणि त्या निशाणीखाली त्या चिन्हाखाली त्या गटाला ती निवडणूक लढवावी लागेल असं सकृतदर्शनी दिसतंय. आपला जो प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोगाच्या या अंतरिम आदेशाविरुद्ध काहींनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. अर्थात सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते बघणं उत्सुक ठरेल. परंतु आज दुपारी 3 वाजेपर्यंत शिवसेनेमधील दोन्ही गटांना आपलं नवं काय नाव असावं या पोटनिवडणुकीत आणि नवं निवडणूक चिन्ह काय असावं याच्याबद्दल निवडणूक आयोगाला जंत्री द्यावी लागेल आणि त्यानंतरच निवडणूक आयोग तसं त्यांना नाव आणि चिन्ह त्यांना अलॉट करेल. उद्धव ठाकरेंची 3 चिन्ह घेतलेली आहेत. मशाल आहे, उगवता सूर्य. या तिन्ही चिन्हांपैकी एक चिन्ह मिळू शकेल की ज्या सूचीमध्ये चिन्ह आहेत ते मिळू शकेल? नाही, असं आहे, निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांची एक फ्री लिस्ट सिम्बॉल लिस्ट तयार केली आहे 1968च्या अधिनियमानुसार आणि ह्या जी निवडणूक आयोगाची जी सूची आहे त्यातीलच चिन्ह त्यांना निवडावं लागेल आणि याला काही पार्श्वभूमी आहे असं करण्यामागे. कारण निवडणूक आयोगाचा हा एक कटाक्ष असतो की कुठलंही चिन्ह ज्याद्वारे कोणी जात धर्म किंवा पंथ राजकारण किंवा मतं मागू नये म्हणून निवडणूक आयोगाने अशा तऱ्हेची चिन्हांची यादी निश्चित केली. त्या यादीमधीलच चिन्ह निवडावं लागेल. अर्थात निवडणूक आयोगाचा तो पूर्ण स्वेच्छाधिकार आहे की जर एखाद्या गटाने काही कारण दाखवलं तर निवडणूक आयोगाचा तो स्वेच्छाधिकार असेल.